नमस्कार, मी गिरीश झगडे. हिट मराठी न्यूज चॅनलच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता या महत्त्वाच्या नगरीमध्ये आलेलो आहोत. येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत. हवा नक्की कोणाची आहे आणि येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. आता निवडणुका जाहीर झाल्यात, माहिती आहे का तुम्हाला? नाही, मला नाही माहिती काही. बरं, इथं गावामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे? ते काही सांगता नाही येत आज. पण साहेबाची चांगली, कोणत्या? आपले राधाकृष्ण हां चांगले आहे त्यांचं, त्यांची हवा काम चांगली. आहे आपल्या तालुक्यामध्ये भरपूर काम आहे त्यांचं, भरपूर. तेही काम केलं त्यांनी. हां चांगले काम केले त्यांनी. आणि काय काय कामं केली आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी? आता ते आता पण तेच होते, सगळे काम करीत आले ते, जेवढे निघाले तेवढे काम ते करीत आले बरोबर. हां हां. आणि इथले स्थानिक प्रश्न भरपूर त्यांनी सोडवलेत का? काही तालुक्यातील प्रश्न सोडवलेत का? भरपूर. मग तेच ना पहिल्यापासून इथं. हां अनेक प्रश्न सोडवले त्यांनी. भरपूर प्रश्न सोडवले त्यांनी, काय लागन ते सुद्धा व्यवस्थित केलं त्यांनी. हां पाण्याची व्यवस्था कशी आहे इथे? हां पाणी चांगली व्यवस्था पाण्याची, एकदम बेस्ट आहे, एकदम पाणी भरपूर आहे इथं. आणि इथं आता त्यांची कामं भरपूर झालेली आहेत. हां आणि इथले नागरिक त्यांना मतदान करणार का? 100%. हां 100% मतदान करून त्यांना. तेच माणूस चांगले आहेत काम करायला, आणि मत त्यांनाच पडतील जास्त. हां एखादं चांगलं काम सांगू शकता की त्यांनी हे काम केल्यामुळे त्यांना निवडून द्यायचं? चांगले कामच करतात ते वाईट काम नाही, पहिल्यापासून तेच आहे ना इथं. एक काम सांगा चांगलं. असे लई कामं केले त्यांनी, आता पाण्याचे याचे त्याचे भरपूर कामं केले त्यांनी. तेच करीत आले आज काम, आजपर्यंत तेच होते ना बरेच दिवसापासून. साखर दुसरं कारखाना कोणता आहे? हां साखर कारखाना कोणता आहे? त्यांचं आहे ना, त्यांचं स्वतःच आहे ना कारखाना त्यांची. काय त्यांनी बाजार काय दिलाय माहिती आहे का तुम्हाला? काय ऊसाला दर काय दिलाय काय माहिती आहे का? नाही ते नाही सांगता येत मला, आपण काय तेवढं शेतीमध्ये नाही आपण. हां त्याचे काही मला नाही सांगता येत. तुमचा काय व्यवसाय आहे? मी काही काही पोरं करतात काय, आता आम्ही थकलो, आता काय राहिलं आमचं काय. कधीपासून ओळखताय तुम्ही त्यांना? कोणला त्यांचा जमान्यापासून मी ओळखतो. माझं वय 65 वर्षाचं आहे, 80 वर्षाचं वय माझं. मी सगळं ओळखतो त्यांना, पूर्वीपासून तेच आहे. आम्ही त्यांचाच मतदान करीत आलो. भेटलात का कधी त्यांना प्रत्यक्षात? हां प्रत्यक्षात भेटलात का कधी? हां हां कसं आहे माणूस? लई नंबर एक माणूस आहे, आमच्या घरी येऊन तर आहे रे ते. हां चांगला माणूस आहे एकदम. त्यांच्या कार्यक्रमांना वगैरे येतात? ते तिरका पाहायचं काम त्यांचं, कोणाला निवडून देत नाही तो माणूस, असा आहे. आजपर्यंत तेच आहे, पहिल्यापासून आजपर्यंत तेच आहे. या निवडणुकीमध्ये पण हवा त्यांचीच? काय या निवडणुकीत पण तेच निवडून येतील? 100%. त्यांच्या दिवसाचा माणूस नाही ना, काम करणार तेवढीच माणसं आहे आमच्याकडे चांगली. तुमचं नाव? मी सुरेश मारुती चव्हाण. आणि आपल्या राहता शहरामध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे? आता पक्ष म्हणजे विखे पाटील, पक्षाला महत्त्व नाही या ठिकाणी. पक्ष कुठलाही असो, व्यक्तीला मानलं जातं. कारण व्यक्तीचं कार्य, व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीचं मनमिळवपणा, व्यक्तीला सांभाळून, लोकांना सांभाळून घ्यायचे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे, हा त्यांचा मुख्य उद्देश. आणि त्यामुळं लोकांना ते जास्त आवडतात, त्यांच्यावर लोक जास्त प्रभावित आहे. त्यांनी भरपूर कामं आपल्या तालुक्यामध्ये केलेली आहेत. निश्चितपणे भरपूर कामं केलीत. विशेष स्मशानवटीचं कामं असेल, रस्त्याची कामं असतील, हे असतील. परंतु एकच आहे, जवळजवळ 2-3 निवडणुकांपासून पाण्याचा प्रश्न, शुद्ध पाणी काय या ठिकाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मानस होता. काय कामाला सुरुवात झाली होती, पण ते अद्यापर्यंत काय होऊ शकलं नाही. ती थोडीशी मनाला खंत वाटते. काय कारण असू शकतं? आता ते कारण आपण कसं सांगू शकणार हो? ते राजकीय असेल, कोणाचा अडथळा असेल, कुणाचा दबाव असेल, कुणी विरोध करीत असेल, हे आपण सांगू शकत नाही. पण तेवढं मात्र थोडंसं, कारण शुद्ध पाणी जे फिल्टरचं पाणी असतं त्या प्रमाणात पाणी गावाला प्रत्येकाला देणार होते, परंतु ते मात्र होऊ शकलं नाही. हे थोडंसं. आणि आपल्या गावामध्ये इच्छुक उमेदवार कोण आहेत? आता इच्छुक तर पुष्कळ नाव आहे, पुष्कळ यादी. 1-2 नावे सांगा. धनु गाडेकर आहे, परत पठारे आहे, कैलास बापूची पत्नी आहे, पुष्कळ लोक. आणि आपल्या राहतानगर परिषदेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे विखे पाटलांच्या पार्टीचाच झेंडा लागेल, अगदी 100%. त्यांचं काम चांगलं आहे? काम निश्चितच चांगलं आहे, स्वभाव चांगला आहे, लोकांना समजून घेण्याची वृत्ती आहे आणि त्यांचं काम करणे. आता ठीक आहे, हाताखालचे लोक किंवा नगरपालिकेचे सेवक थोडंसं दुर्लक्ष करीत असतील, थोडंसे होत असतं, पण वैयक्तिक त्यांच्याकडे गेल्यानंतर निश्चितपणे, कारण मी जिल्हा बँकेमध्ये सर्व्हिसला होतो, काय माझा बदलीचा प्रश्न होता, त्यांना भेटलं, त्यांनी एका क्षणात सगळं काम. आता मी रिटायर झालो, आता माझं वय 77 चालू आहे, 9ला रिटायर झालो. काय
16 वर्ष रिटायर, पण निश्चितपणे त्यांच्यावर लोक अगदी खुश आहेत. चांगलं कार्य आहे त्यांचं. दादा आपल्या गावामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे? आता आपल्या गावामध्ये भाजप शिवसेना महायुतीचे जे काही उमेदवार आहे हेच सगळं, कारण त्यांनी आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षापासून नामदार साहेबाच्या आधिपत्याखाली नगरपालिकेचा कारभार अतिशय उत्तमपणे चालू आहे. सर्व कामं चांगले होतात, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवल्या जातात. शैक्षणिक बाबतीत म्हणा किंवा आपल्या स्थानिक याच्यावर कर्जाच्या रूपात त्याच्यात सगळ्या गोष्टीला त्यांचं सर्व सहकार्य सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळं त्यांनाच आम्ही सपोर्ट करणार जास्तीत जास्त. तालुक्यामध्ये त्यांनी भरपूर कामं केली हो, तालुक्यामध्ये तर त्यांनी सर्व विकासाचे कामं केले. आत्ता एक 8 दिवसापूर्वी 200 कोटी रुपयाचं IT हबचं काम झालेलं आहे. इथं राहत्याचं आपल्या संत गंगागीर महाराज ITI कॉलेजसुद्धा त्यांनी 8 कोटी रुपयाची इमारतचं उद्घाटन झालेलं आहे. असे शैक्षणिक कामातले रोजगाराच्या सुद्धा त्यांनी बऱ्याचशा संधी निर्माण करून दिलेल्या आहे. नामदार साहेबाच्या आधिपत्याखाली सर्व विकास कामं अगदी जोरात चालू आहे आणि त्यांच्याच मागं सर्व जनता, तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली संपूर्ण जनता त्यांच्याच मागं उभे राहणार आहे. माणूस नाही, त्या आमदार सारखा माणूस नाही, इतका काम करणार माणूस कुणी नडो. हां, आमचं दले काम केले त्यांनी. हां, आम्ही काही केलं श्रीमंत काही नाही, पण काम करणार माणूस आहे, चांगला माणूस आहे. दादा तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. भाजप शिवसेना पर्याय दुसरा नाही, आणि आमदार साहेब असलं काय प्रॉब्लेम नाही. राधाकृष्ण विखे पाटील हां, यांच्याबद्दल काय वाटतं? नाही, एक नंबर माणूस आहे ते. त्यांच्या कामं भरपूर करतात ते. त्यांचा कोणाला त्रास नाही, काही नाही, व्यवस्थित सगळं कामं होतं चालू. तर नगर परिषदेवरती भाजपचा झेंडा लागेल? हो, 100% ला. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं सारे कामं त्यांनी व्यवस्थित केलेले आहे. आत्ता मागच्या याच्यात बी बरेचसे निधी त्यांनी नगरपालिकेला मंजूर केलेले आहे. कामं भरपूर आहे आणि साऱ्या आमच्या राहत्यात अख्ख्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहता तालुक्याला साऱ्यात मोठे निधी त्यांनी मिळवून दिलेले आहे, मंजूर करून आणलेले आहे. आणि इथील आता स्थानिक ज्या नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा इथं भरपूर कामं झालेली आहेत भरपूर कामं झालेले आहे, अख्ख्या तालुक्यात कामं झालेले आहे. आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटल्यात का? सुटल्या समस्या बी सुटलेल्या आहे. काही म्हणजे त्याचं काही अडचण त्यांनी ठेवलेली नाही आहे. नमस्कार. पण आत्ता राहता शहरातील चितळी रोड या ठिकाणी आहोत. इथे आपण स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहोत. दादा, इथल्या आपल्या शहरामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे? आमच्या राहत्या शहरात राधाकृष्ण विखे पाटील यांची जास्त हवा आहे. भाजपचं कमळ या चिन्हावर जास्त लोक मतदान करणार आहे. कारण पहिलीपासून पूर्वांतरापासून त्यांच्या वडिलांपासून आज तागत खासदार आमदारकी ह्याच भागात आहे. परंतु त्यांनी राहता शहरातील कुठल्याही भागाला म्हणजे असं उणीव भासून दिलेलं नाही. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, कचराचा, नगरपालिकेचा कुठल्याही प्रकारे त्यांनी असं उणीव भासून राहता शहरातील लोकांना दिलेले नाही आणि सर्व कार्य त्यांचं व्यवस्थित आहे. तेव्हा आम्ही भरघसून मतदान राधाकृष्ण यांच्या पॅनललाच करणार आहे, याबद्दल काळजी करू नये. आणि आपल्या तालुक्यामध्ये राहता तालुक्यामध्ये त्यांनी निधी आणलाय का भरपूर? हो, राहता तालुक्यामध्ये आणलेलं आहे. भरपूर त्यांनी विकास कामं केले, रस्त्यांचे पण कामं केलेले आहे. आता थोडेफार आहे तर ते आता होतीलच. आमचे बंधूसुद्धा, आमची भाऊजाईसुद्धा नगराध्यक्षपद होती, परंतु आता परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आम्ही यंदा ह्या पंचवार्षिकला उभे राहू इच्छित नाही. तरी पण त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वडिलांपासून आजतागायत आमचे संबंध चांगले. आम्हाला कुठल्या प्रकारे त्यांनी उणीव भासून दिलेली नाही. आम्हालाच काय, पण जनतेला सुद्धा कुठल्या प्रकारची उणीव भासून दिलेली नाही. स्थानिक नागरिकांचे प्रश्न हां सुटलेत? हो, स्थानिक नागरिकांचे भरपूर प्रश्न सुटलेले आहेत. स्थानिक नागरिक त्यांच्या बाजूने उभे राहणार का? स्थानिक नागरिकसुद्धा पूर्णपणे 100% त्यांच्या बाजूने उभे राहणार आहेत. यात सुजयदादांनी, आमदार साहेबांनी कुठल्याही प्रकारे मनात काही विचार न आणताना आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून देऊ. दादा, काय सांगता इथं कुठल्या पक्षाची हवा आहे? भाजपचीच येईल असा अंदाज आहे. आणि इथं स्थानिक जे आमदार आहेत हां, त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये कामं झालेत का? भरपूर झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या तालुक्यामध्ये कामं केलेत का? केले एक दोन कामं सांगू शकतात? तसं आता हे पाण्याचं त्यांनी व्यवस्थित बनवलेलं सगळं नगरपालिकेच्या मार्फतच केलं, पण त्यांच्या सहकार्याने केलं होते. स्थानिक नागरिकांचे त्यांनी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेत का? नाही, आता होतात.
पूर्वी नव्हते होत पण आता होतात असं. पाण्याची व्यवस्था कशी आहे? कुठून पाणी आलं तुम्हाला पिण्याचं? पाणी आम्हाला नांदूर मनमेश्वर गंगापूर गोदावरीचं पाणी त्याचं स्टोरेज वगैरे भरपूर मोठं आहे. तरी पण अजून गरज आहे बुवा त्याची भविष्यात. पाणी येतं तुम्हाला? आणि 5 दिवसाला पाणी येतं. सफिशियंट आहे तेवढं सध्या? हा आता आहे व्यवस्था भरपूर. प्रत्येक रोटेशनला ते भरले जातं. पाटाला पाणी आलं कधी भरले जातं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामकाजावरती इथले स्थानिक नागरिक खुश आहेत का? खुश आहेत. तर आता कसं आहे कोणी कसं बोलतं कोणी कसं बोलतं तेच आहे. आपले काही कर्तव्य नाही पण बुवा काम व्यवस्थित आहे त्यांचं. शिक्षणाच्यासाठी कोणत्या संस्था चांगल्या आहेत? इथं शारदा हायस्कूल चांगलं आहे आणि त्यांनी पण टाकलेलं आहे वरती विखे पाटलांचं चांगलं आहे ते गोरगरिबाच्या उपयोगाचं आहे ते असं. आरोग्याचं आता चालूच राहणार. वातावरण बदललं तर काही होणार तर राहणार. दवाखान्यांची सद्यस्थिती काय? दवाखान्यांचे मग काय आता सरकार चांगलं आहे आता. पूर्वी नव्हतं पण आता चांगलं व्यवस्थित आहे. डॉक्टर उपलब्ध असतात तिथे? हां हां इलाज चांगले केले? हां लांब म्हणजे बरं खेड्यापाड्याचे भरपूर लोक आहे आता. तसं पाहता सरकारी दवाखान्यांमध्ये कंप्लेंटी असतात जास्त. तुमच्याकडे नाही आता नाही तसं. पूर्वी होतं ते आता नाही.